हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू पूनम पवार व्लॉग्स. सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जो व्लॉग आहे हा एक्सक्लुझिव्हली सिम्बासाठी डेडिकेटेड आहे. त्याचप्रमाणे जे नवीन पेट पेरेंट आहेत, फर्स्ट टाइम कुठला तरी पेट आपल्या बरोबर ठेवलेला आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल. कारण आज सिम्बाचे फर्स्ट टाइम आम्ही हेअरकट करणार आहोत. डॉक्टरने ऍक्च्युअली ऍडवाइस केलंय की त्याला हेअरकट आता तुम्ही करू शकता म्हणून, तर त्यामुळे आम्ही आता हेअरकटला मी घरी प्रोफेशनल बोलवलेला आहे. तर बघूया सिम्बा कसा दिसणार आहे, त्याचा लुक कसा असणार आहे हेअरकट नंतर. मी तुम्हाला हेही सांगेन की मी कुठून प्रोफेशनल बोलवले हेअरकट करायला आणि त्यांनी किती चार्जेस वगैरे घेतले, ते तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर पूनम पवार व्लॉग्सला सबस्क्राईब जरूर करा. पब्लिक, आज तुझे केश कापायचे आहेत, तुला टकलू बनवायचं आहे आम्हाला. दरवेळी आई बॅगा भरून देते, आज आईकडे बॅगा भरून घेऊन आले मी. अरे बाप रे, क्या तुम बोलो सिर्फ क्या चाहिए तुमको. शिंब्या पिशवेत जा. बघ बघ कसं मोठ्या माणसासारखं लागतं, कसं बघता हा काय आहे ते बघ. तू काढतेस तर बघ पिशवीत गेला. पबली म्हणजे घुगडी. आता आपला टाइम झालेला आहे थोडं काम करायचं. आज वीकडे आहे, पण मी आज आलेली आहे डोंबिवलीला. 10-15 दिवस तरी टेन्शन नाही, कारण सगळेजण ऑफिसमध्ये मोस्टली सुट्टीवरती आहे, त्यामुळे मी पण वर्क फ्रॉम होम घेतलंय. हळूहळू हे बघ, सिम्बाची फ्रेंड आली. सची, सिम्बा का हेयर कटिंग है आज. इसको टकलू बनाने वाले हम लोग. बहुत बढ़ गया ना, थोड़ा कम करेंगे. मस्त मस्त गरमागरम मम्मीने भाकरी दिली आहे आणि इथे आहे मस्तपैकी क्रॅब्स आणि हे करी, क्रॅब करी. आज माझा फेवरेट मेन्यू आहे जेवायला लंचसाठी. आता वाजलेले आहेत दुपारचे 3:30 आणि आता येईल सिम्बाच्या हेअर कटिंगसाठी ज्यांना आम्ही बोलवलंय तो आता येईलच लवकरच. सिम्बाचा हेअरकट. हा फर्स्ट टाइम आहे. कौन है ये आदमी? कोण आहे न ओळखता येणार पिल्लू माझं. शिमी कसा दिसतोयस तू? ओ 200 ग्रामचे केस बिचारा सिम्बा. हा फर्स्ट टाइम होता आम्ही सिम्बाचे केस कट केले. आमच्यासाठी पण नवीन एक्सपिरियन्स होता आणि सिम्बासाठी पण फर्स्ट टाइम असताना सुद्धा तो बराच शांत होता हेअरकट करताना, तर त्याने व्यवस्थितपणे हेअरकट करायला दिले. आणि आज आपण कोमलची आणि अमोलची रिॲक्शन बघणार आहोत जेव्हा ते पहिल्यांदा सिम्बाला बघणार, कारण त्यांना माहिती नाहीये आम्ही आज हेअरकट इथे शेड्यूल केलाय. त्यांनी सिम्बाचे केस कट केले. ते कोमल रेडी नव्हती सिम्बाचे केस कट करायला, बट ते जरुरी आहे थोडं हेअरकट करणं. त्याला त्याच्यामध्ये नॉड्स वगैरे झालेले केसामध्ये, त्यामुळे आम्ही त्याला पूर्ण 0 कटच करून टाकले. हे जे कट केलेले केस आहेत ना, ते बोलले 1-1.5 महिन्यामध्ये येणार परत जसे होते तसे, म्हणजे तेवढ्याच व्हॉल्यूम मध्ये. आणि आज हेअरकट केल्यामुळे अजून एक गोष्ट कळली की त्याला थोडंसं टेलला इन्फेक्शन पण झालंय. तर ते जर आज आम्ही कट केले नसते ना, हेअरकट केलं नसतं तर ते कळलं नसतं. 200 ग्रॅमचा भार उतरल्यानंतरचा सिम्बा.
मी जिथून हेअरकट सर्व्हिसेस अवेल केले त्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. मी जे चार्जेस घेतले आमच्याकडून हेअर कटिंगसाठी ते 1200 होते. जर तुमच्या घरी पण पेट असेल तर तुम्हाला पण जर असं ग्रूमिंग वगैरे घरी करायचं असेल तर दॅट विल बी हेल्पफुल टू यू. आणि मग संध्याकाळी मी आणि आई आम्ही वॉकला आलेलो. इकडे वॉक करण्याची मजाच वेगळी आहे. इकडे टोटली डिफरंट वाईब आहे. मी बघितलं समजली तुम्हाला, तुम्हीच असणार ते. सिम्बा आमचा आज खूप डिसअपॉइंटेड झालाय केस कापल्यामुळे. एकदम शांत शांत येतो. अजिबात मस्ती नाही करत आहे. परत आता आलो चालायला. जास्त वाटतं जावं देतो ते प्रश्नच नाही. गुड मॉर्निंग शिंबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पिल्लू. शिंबा सकाळी इकडे आता पक्ष्यांना बघतो. फ्रेंड्स, इट्स अ नेक्स्ट डे मॉर्निंग. आमचा सिम्बा बघा, आईचा फेवरेट नाश्ता आहे हा. आई मस्तपैकी इथे गरमागरम चहा बनवते आणि मी इथे सँडविच बनवते. दिस इज फुल हेल्दी न्यूट्रिशियस सँडविच. शिंब्या जमलं का बसायला? घर पुरलं का? शिंब्या, ए शिंब्या, अरे चोरा. कार्टूनच आहे, काय करेल उपयोग त्याचा नेम नाही. असायला शोधताना मुश्किल आहे हरवला तर. बॅगे बिगेत जाऊन बघितलं पाहिजे. नशिबाचा तो मोठा झालाय ना तर कळायला पण नसतं शोधून. काल इकडे जाऊन बसलेला आतमध्ये. बघतोय तो माझ्यावर कोण हे करतो. परत घेतला आतमध्ये. थंडीचा महिना आहे आणि खूप भूक लागते संध्याकाळच्या वेळी वगैरे. चहाच्या टायमाला काहीतरी क्रेविंग, चांगलं काहीतरी खावंसं वाटतं. तर हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू आज मी बनवणार आहे आणि ती लाडूची रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे. आयडियली ती माझी रेसिपी नाहीये, मी पण युट्यूबवरतीच फॉलो केली कोणाची तरी. तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या चॅनलवरून ती रेसिपी मी बघितली. तर चला तर मग आता तयारी करूया हेल्दी आणि पौष्टिक लाडूंची. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे लाडू दाखवणार आहेत कसे बनवतात ते. तर ट्यून रहा आणि सबस्क्राईब करा.